शाबास रवी बाबू ना बघितोय का मी काय दिसलो होतो म्हणलं स्टाईल नाही का लोक काही म्हणू पण कमीत कमी आपण आपल्या शरीराचा हौसला वाढवासाठी नाही का नाही का मस्त गंमत आहे अरे कमीत कमी नाही जनाची तर मनाची तर ठेवा लोकांना म्हणाले पाहिजे लोकांनी शाबास म्हणाले पाहिजे लोकांनी वा वा म्हणाले पाहिजे आम्हीच वा शाय साहेब अरे वा शाबास तमाशा होय तमाशा होय का तुमच्या जीवाचा हासा होय काय करता रवी बाबू फुकणाऱ्या मारल्यानं काम नाही जमत शाहीर साहेबा तुला तर पहिली गोष्ट हे विचारतो या ठिकाणी जो तमाशा ठेवला तुम्ही भगवान बुद्धाचा विषय दिला का याले नाही भगवान बुद्धाचा विषय दिला याले सुरुवातीपासून शेवटवारी कोणा ठिकाणी तमाशा करून याचं तरी भान आहे का कुठेही दुकान मांडतात कुठेही विकत बसतात खपलं तर पाहिजे का म्हटलं पाहिजे ना पिंपळाच्या पानावर मार्केटची चाल म्हणणार का हो लोकही खुश झाले असतील वा लोक तर मग म्हणतील म्हणा तमाशा झाल्यावर तुम्हीच म्हणा एकामेकाला वा शाबास शाहीर वा साईब काय होय असाच तमाशा करत आलास तू आजपर्यंत असेच मैदान गाजवत आलास का कोणाला शिकवतो आज तुझ्या सारखेले तो निशान भारी आहे निशान बाकीच्या गोष्टी सोड जे तुझी कंडिशन आहे ना तुझ्या कंडिशनले तो निशानच भारी आहे बाकीच्या गोष्टीचा विचार तू करून घेतो मी आपल्या तोंडाने आपली वाहवा नाही करत आणि मी प्रशंसेसाठी शायरी नाही करत मी विचार मांडतो आपलं स्टेटमेंट मांडतो याचं म्हणलं कसं मी म्हणतो म्हणजे हा म्हणते असं नाही म्हणा का कोणत्या लेखकानं म्हटलं आहे बा का कोणत्या संतानं म्हटलं आहे जसा काही हाच संत आहे हाच संत आहे स्वतः हाच कोणी ज्ञानी पंडित आहे मी म्हणतो एका मिनिटानं म्हणजे तू संशोधन आहे का हे तुझं स्वतःच संशोधन आहे का हे एका मिनिटाला माठ फक्ते लागतही नाही मी म्हणतो तू कोण कमालाच आहे तुझी शायरी करण्याची तू का म्हणत आणि तू का म्हणशील काही विचार तर कर बोलायच्या पहिले कोणाशी तू का मध्ये हे समजून आलं का बोला खेळून राहिला म्हणते का मी नाही मी कवड्या खेळून आली होती शायरी करायला आलो तुझ्यापेक्षा आता तुला मी आज केव्हा म्हटलं याचं म्हणणं आहे तुला मला चॅलेंज केला म्हणते एवढे मायबाप तुम्ही बसले मी कोणाकडे चॅलेंज केला कोणत्या प्रश्नाला चॅलेंज केला कोणत्या उत्तराला चॅलेंज केला तुला मी आज ते कालची गोष्ट या ठिकाणी फिरतं नाटवाल्या कालची गोष्ट काल गेली तुला तर काल विचारलं ते काल नाही गेलं झालं तर सांगतं का ये गाल्या एवढाच वाजो शायरी करतो शायरी काल म्हटलं होतं मी मोठा कवी तर माझा शब्द काय तुझ्या शब्द काय तुझे शब्द आहेत आणि का तुझ्या शब्दावर लक्ष ठेवायचं आहे बकऱ्याच्या मागची शायरी बकऱ्या लागणार तरी कोण चांगली शायरी करते तुझ्या कायच्या शब्दाकडे लक्ष ठेवायचं आहे भाईचे शब्द आहेत तुझे उगाच काही स्वतःला जसं तुला खान खबायला समजते अरे लोकांनी म्हणायला पाहिजे आम्हाला आम्ही काय आहो म्हणून लोक पाखंडी केल्यानं गमत नाही जमत नाही पाखंडी केल्यानं लोक जमत नाही फक्त आम्हाला लोक हकलता येते आम्हाला आम्ही एवढंच शिकलो पुरुषोत्तम साहेब तू लोक जमवत जा आणि मी आलो म्हणजे लोक का पाखरो खेळते जोडल्यावरच्या काय लक्ष ठेवू पाखरं खेळायला आलाच काय ती
मोजकं बोल दोनच शब्द ते शाहींचे नाक चांगले झटके मारते रंगना का नाचून राहिला का करतो आले लक्षी शाही उत्तर दिलं अष्टांग मार्गाचं सुखाचे 3 मार्ग तुला मला हे केव्हा विचारलं आपल्याच मनाचं सांगते की का म्हणावं याला का नाही तर माहित नाही यानं मला विचारलं सुखाचे मार्ग म्हणते 3 कोणते वर्तमान काळात भूतकाळात भविष्य काळात मग म्हणते मी वेदना विचारलं ठीक आहे विचारलं तुला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं किती प्रश्न करत नाही किती प्रश्न करत एका घरामध्ये काही संध्याकाळी बाकी आहे ना 10 वाजता काही प्रश्न मुलं उठ्या एवढे दप्तर एकाच फेऱ्यात खाली करशील आणि मग काय विचारशील कवड्या का गोट्या वा रे वा मी फक्त एकच प्रश्न विचारला हनुमंताची दुसरी आहे कोणती नाही का सांगलं नाही का सांगलं फक्त उत्तर तर मी सांगितलं होतं का ते राक्षसी नाही फक्त नाव तरी सांगतो म्हणलं तरी मला समाधान झालं होतं येंगाळ भुकली आपली माणसाला प्रत्येक वेळ सारखी नाही 3 फण होतात माणसाचे बालपण तरुणपण आणि म्हातारपण प्रत्येक फणामध्ये कुठलीही गोष्ट सोबत नाही लहानपणी तुम्ही गुळी शिवला असं आता जमन का आता जमन का नाही का म्हातारपणामध्ये खोकल्याचा धर्म तो पण पुन्हा वापस येत नाही तरुणपण म्हणतात हेही वापस येत नाही गेलेली वेळच कधी वापस येत नाही हाही बुद्धाचा सिद्धांत आहे हा नाही सांगता आला प्रत्येक समुत्पन्न कशाला म्हणतात मला म्हणते शील म्हणजे काय सांगले म्हणते कोयता छाप हा समोर चक्कर करायचंच नाही तू समजत का म्हणलं मी जेव्हा तुझं शिक्षण विचारलं याच्यावर समजून जा तू सायन्सचा विचार मी सायन्सचा अशी नाही बीएचा असेल आर्टचा असेल कॉमर्सचा असेल त्याशीच तुला त्याला गेलं काय काल तू रचनेच्या बद्दल बोललास म्हणून तुला म्हटलं की रचना करायचं सूत्र आहे रचना करण्याचं सूत्र आहे म्हणजे जे कविता करतो आपण गाणं बोलवतो त्याचं एक सूत्र आहे ते सूत्र सांगशील तर तुला म्हणता आयुष्यभराची मुदत जे माई मुदत ह्या मुले सांगून राहिला या घड्या कालची गोष्ट सांगून राहिला माझ्या अडचण तर नाही करत ना ढोंगलाई स्वतःलाच वाला तो बरं झालं आमची खासियत आहे रवी बाबू शायरी तुने केली असेल मी करत आहे हे सगळे लोक साक्षी आहेत या ठिकाणी आणि माझे हजारो तमाशे या लोकांनी बघितले असतील समजलं काय मी जन्मामध्ये कधी जोडीदार ठेवला नाही माझा डान्सर कधी आगाऊ बोलत नाही माझा डान्सर शायराला काही म्हणणार नाही कुठल्या हुकुल्या नाही मी काय स्वतः सांगू राहिलो का स्वतः सांगू राहिलो माझ्या डान्सरला जे काम दिलं आहे ते परिपूर्ण करतात मला त्याच्यात आनंद आहे बाकीच्या गोष्टीत नाही शायरासाठी मी काफी आहे शायरासाठी मी काफी आहे का मला जोडीदार कोणी होऊन उभं सांगा बरं कधी गाणं म्हणायला रोजचे कार्यक्रम तरी तुझ्यासारख्या कोल्या नाही भुकत अरे रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं महफिल तो सज है मगर आप में वो शबाब नहीं महफिल तो सज है मगर आप में वो शबाब नहीं और कुछ भी कहो शायर रवि बाबू जी पर ये मेरे सवाल का सवाल की तसल्ली होती है गाने से सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की तसल्ली होती है गाने से ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा मेरा चेहरा देख लेने से खुद
करना कोई बड़ी बात नहीं, अरे हमारी तारीफ होनी चाहिए ये जमाने से. या लोकांकडून आमची तारीफ व्हायला पाहिजे. नाही तर बस पाहिजे आम्ही शायऱ्या 100 पानं केवढ्याची नाही का. आणि शाहीर बोलवले घुमा धावले नाही का. रोशन शायरी पाहिली आणि शायरी म्हणते मालूका के चाहत में हमने महुर को देखा है. अरे दुल्हन से पहले दुल्हन की चुनर को देखा है. मालूका की चाहत में हमने महुर को देखा है, दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है. और ये ठेकेदारों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं तो हुनर को देखा. नूर माने चेहरा. आमच्या चेहऱ्याने पाहून ठरवलं, आमच्या कलेला पाहून ठरवलं. नाही तर शाहीर रविबाबू कोण्या वयाचे आणि पुरुषोत्तम शाहीर कोण्या वयाचे. काही तुम्ही आमच्या डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट मागितले का? नाही, गुन्हाला पाहून ठरवलं. ऐका माझं गाणं ऐका, तुमच्या प्रश्नाचंही उत्तर देतो. ठीक बहुत द्या. मला काही लागन मला 2-3 पानं काही चहा लागन रे बेटा मला. हो, 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 वे मैलांग वे तुलाची, वे तुलांग वे मैलाची. पंजाबी सॉन्ग है. घेर पीछे आगवाची तुला विचारला प्राणी सांगून देतो काय रे कोणीचं. तुझ्या प्राण्याचं नाव आहे, त्याला तोंड नाही, हात नाही, पाय नाही. तसा जनरल नॉलेजचाही प्रश्न आहे आणि MPSCच्या परीक्षेलाही प्रश्न आहे. हा समजलं काय. आम्ही ते केलेलं आहे, आम्ही ते केलेलं आहे. पण मी आपली कॅपॅसिटी सांगायला नाही आलो, मी आपलं एज्युकेशन सांगायला या ठिकाणी नाही आलो. आणि म्हणून मी सांगत नाही. लोक अंदाज लावतील पुरुषोत्तम शाहीर MA आहे का BA आहे हे लोक अंदाज लावतील. मला सांगायची गरज नाही आहे. समजलं का. आमचं ते आटोपलं. त्या प्राण्याचं नाव आहे मिस्किल्ड नाथ. तो त्याला तोंडही नाही, त्याला शेपूटही नाही. समजलं का. आणि तो मग आता तुम्ही म्हणा तो अन्न कसं ग्रहण करतो, शेवट कसं करतो, तो श्वास कुठून घेतो. तर ऐका शाहीर साहेब, जर तुम्हाला त्या प्राण्यांबद्दल मी नाव सांगितलं आणि तुम्ही उपस्थित केला तर मी त्याच प्राण्याची एक गोष्ट तुम्हाला विचारतो. मी नाव सांगितलं, तो अन्न कसं ग्रहण करते. त्याच्या शरीराला असंख्य छिद्र असतात, त्याच्या शरीराला असंख्य छिद्र असतात आणि त्या छिद्रातून तो ऑक्सिजन घेतो, पाणी घेतो आणि तो समुद्रामध्येच राहतो. समुद्राच्या बाहेर निघत नाही. त्याला उन्हाचा स्पर्श जर झाला तर तो मरून जातो, बाहेरच्या हवेचा स्पर्श झाला तरी मरून जातो. तो पाण्यामार्फतच सगळ्या गोष्टी ग्रहण करतो. हे त्याची विशेषता आहे. इसके नाथ
त्या प्राण्याच्या संपूर्ण शरीराला एकंदर छिद्र किती असतात? त्या प्राण्याच्या शरीराला एकंदर छिद्र किती असतात? तुमचा प्रश्न आहे, तुम्हालाच माहित असायला पाहिजे. सांगा तर स्टेजवर यायला तर घराकडे जा. एकटा तमाशा करायचा आपले संतच कोणते आहेत? शब्द नाही, शब्द संपा शब्द शब्दकीचं काय नाही, शब्द आमची भाषा होय पकडायला आमची शायरी. मी नाही म्हणत मा शब्दावर लक्ष ठेवा, तुमच्या मी ठेवतो, तुम्ही नको ठेवा मा शब्दावर लक्ष. असा पाहिला मी संत ज्याचा नाही जन्मयंत. पाहिला मी संत ज्याचा जन्म नाही अंत. पाहिला मी संत ज्याचा जन्म नाही अंत. असा पाहिला मी संत ज्याचा नाही जन्मयंत. पाहिला मी संत ज्याचा नाही जन्मयंत. तुम्ही किती नाही झाला पुराण आणि ग्रंथ. 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 सोळाच्या सातही ज्याचा लागलाला सांगतो. सोळाच्या सातही ज्याचा लागलाला सांगतो. असा पाहिला मी संत ज्याचा नाही जन्मांत. तुम्ही किती काही झाला पुराण आणि ग्रंथ. 16 नाही ज्याचा लागला ना थांबतो. 16 ज्याचा लागला ना थांबतो. आणि अपेक्षेच्या अलहतेले मी जबाब हारतो. अपेक्षेच्या अलहतेले मी जबाब हारतो. असा पाहिला मी संत ज्याचा नाही जन्मांत. तुम्ही किती काही चाला ते पुराण आणि ग्रंथ. 16 शास्त्रातही ज्याच्या लागला ना थांबतो. थांब म्हणजे पत्रा ठिकाणा काहीच नाही लागला. 16 शास्त्रात नाही, पुराणात नाही, शास्त्रात नाही, कशातच त्याचा पत्ता नाही लागला. आणि अपेक्षेच्या अर्हतेने, अर्हता म्हणजे काय? पात्रता. अर्हता म्हणजे काय? पात्रता. अपेक्षेच्या अर्हतेने मी जबाब मागतो. अपेक्षेच्या पात्रतेने मी तुला जबाब मागतो. माझी अपेक्षा आहे की तू याचं उत्तर देशील. आणि तसा शाहीर ज्ञानी आहेस म्हणा तू. तसा शाहीर ज्ञानी आहेस तर सगळं का पाहायचं. तू आता मला म्हटलं त्याला हातला केला तर नाही का? ऐक मी काय म्हणतो. सवालों से जिंदगी अगर कह दे
चिंताची भाषा आहे ज्याच्या पोटी माय बाप जन्म आले एका साप. ज्याच्या पोटी माय बाप जन्म आले एका साप. कोणी जनक संबोधती, कोणी संबोधती रूप. कोणी जनक संबोधती, कोणी संबोधती रूप. माझा प्रश्न कसा आहे लक्ष ठेवा. ज्याच्या पोटी माय बाप जन्म आले आहे का साप. हा संत असा आहे. एरवी जनरली काय होते की मायबापाच्या पोटी मुलं जन्माला येतात, पण हा संत असा आहे का याच्या पोटी मायबाप जन्माला आले, याच्या पोटी मायबाप जन्माला आले. ज्याच्या पोटी मायबाप जन्म आले आहे का साप. कोणी जनक संबोधती, जनक संबोधती, कोणी संबोधती रूप. रूप म्हणजे राजा, रूप म्हणजे राजा. कोणी राजा म्हणाचे तर कोणी जनक म्हणाचे. पण तो देहधारी आहे, देहधारी आहे तसा नवे लागतो आणि अपेक्षेचे